जुन्या कपड्यांपासून गोधड्या तयार करणे हा आपला पारंपरिक व्यवसाय. परंतु पूर्वी हाताने गोधड्या शिवल्या जायच्या. आता मशीनवर गोधडी शिवता येते. या पहा ताई, गोधडी ही मशीनवर शिवत आहेत आणि जुन्या कपड्यांचा पुनर्वापरही होत आहे. आणि घरी असणाऱ्या बायकांना हा व्यवसाय एक सुंदर रोजगार उपलब्ध करून देणार आहे. पहा, किती सुंदर गोधडी तयार केली आहे. आणि या एका गोधडीला 450 रुपये घेतात. आणि ही गोधडी खूप उबदार असते बरं का. याला थंडीत मागणीही खूप असते. बचत गटाच्या बायका, घरी असणाऱ्या बायका हा व्यवसाय अतिशय उत्साहाने करतात. आणि या व्यवसायातून त्यांना आनंदही मिळतो आणि थोडे पैसे खर्चायलाही मिळतात. हा व्यवसाय करण्यासाठी फक्त एका मशीनची गरज असते आणि थोड्या पैशात हा व्यवसाय आपल्याला सुरू करता येतो आणि आपल्याला पैसेही मिळतात. हे पहा सुतारदादा, लाकडापासून विविध वस्तू बनवण्याचे काम हे सुतारदादा मन लावून करत असतात. त्यांना विविध छान छान गोष्टी या लाकडापासून तयार करता येतात. ते आता लाकडाचे फर्निचर करत आहेत. हा व्यवसाय करण्यासाठी कारागिरी येणे आवश्यक असते बरं का. मग तुमच्या बंगल्यातील फर्निचर असू देत, खुर्ची, टेबल, लाकडी खेळणी अशा विविध वस्तू हे दादा आवडीने तयार करतात. हा व्यवसाय तुम्ही छान केला तर तुम्हाला पैसाही भरपूर मिळतो. नमस्कार, हा आहे कुंभारवाडा. कुंभार मातीपासून विविध वस्तू पूर्वीपासून बनवत आला आहे. परंतु आता काळाची गरज म्हणून तो विविध शोभेच्या वस्तू, गौरी गणपती सजावटीचे साहित्य, गौरी तयार करणे, गणपती तयार करणे असेही करू लागला आहे. बघा बरं, किती छान गौरीचे साहित्य तयार केलेलं आहे त्यांनी. गौरी तयार करण्यासाठी मुखवटे, त्यांचे पाय, पाऊल हे सर्व तो छानपैकी तयार करतो. आणि यातून त्याला छानपैकी रोजगारही उपलब्ध होतो. आणि प्रत्येक सणानुसार त्याच्याकडे करायला विविध वस्तू असतात. किती सुंदर सुंदर केलेले आहेत बघा बरं हे गौरीचे हात. गौरी बसून सुद्धा तो दाखवत आहे. हे पहा, शाडू मातीचे गणपती आणि हे शाडू मातीचेच रंगवलेले गणपती. कारागिरांसाठी हा एक उत्तम रोजगार ठरत आहे.